आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी झटपट 10 मिनिटात मस्त खमंग पौष्टिक रेसिपी बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप तांदळाचे पीठ घेतले आहे। आता मिक्सरमध्ये आपण एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या। तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरच्या घाला। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचं। आता हे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं। याचा ठेचा तयार करून घ्यायचा। बघा अशा प्रकारे मी थोडा जाडसर ठेचा करून घेतला। आता पूर्ण ठेचा पिठामध्ये मिक्स करायचा। चवीनुसार मीठ घालायचं आणि पाऊण वाटी यात कांद्याची पात घालायची। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। तर आधी यात मी 1 कप पाणी घालते, नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं। याचे आपण धिरडे बनवणार आहोत। तर पूर्ण पीठ भिजवण्यासाठी मी यात 2.5 कप पाणी घातलं आहे। पीठ असं थोडं पातळच भिजवायचं, खूप घट्ट पण नको आणि अगदी पातळ सुद्धा नाही पाहिजे। तर आता लगेच आपण याचे धिरडे बनवणार आहोत। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। पीठ तव्यावर सोडताना गॅस मोठा ठेवायचा, म्हणजे याला जाळी छान पडते आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये याचे धिरडे बनवून घ्या। मी असे छोटे छोटे धिरडे बनवून घेते। धिरडे वरच्या बाजूने सुकलं की यावर थोडंसं तेल घालायचं आणि पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं। बघा धिरड्याला जाळी छान पडली आहे। दोन्ही बाजूने धिरडं मस्त भाजला गेला आहे। आणखी एक धिरडं बनवून दाखवते। तुम्ही अशा प्रकारे मोठे धिरडे सुद्धा बनवू शकता आणि पीठ पातळ केला की याचे छान कुरकुरीत डोसे सुद्धा बनवता येतात। तर 1 ते 2 मिनिटं लागते धिरडं भाजायला, पटकन हे धिरडे तयार होतात। तर अशाच प्रकारे सगळे धिरडे डोसे बनवून घ्यायचे। तर इथे मी काही धिरडे बनवून घेतले आहे। बघा खूप सुंदर दिसतात हे धिरडे, दोन्ही बाजूनी छान भाजला गेले आहे। अगदी मऊ होतात, झटपट तयार होतात। हे धिरडे तुम्ही शेंगदाण्याच्या खोबऱ्याच्या चटणीसोबत, लोणच्यासोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता। सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता, मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी बनवा किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता।